सरकारची जबाबदारी वाढली असून दमदार वाटचाल सुरू आहे। येत्या काळात अधिक वेगाने निर्णय घेतले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत दिली। राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते। आमच्या सरकारने 5 वर्षांची दिशा ठरवलेली आहे, त्याच मार्गाने सरकारचं मार्गक्रमण सुरू आहे। मात्र विरोधक दिशाहीन आणि गोंधळलेले आहेत अशी टीका त्यांनी केली। विरोधकांनी केवळ राजकारण न करता जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडावेत, सरकार सहकार्य करेल, सूडबुद्धीने काम करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देणारच, त्यासाठी आर्थिक आखणी सुरू आहे असं सांगत या योजनेअंतर्गत कोणतीही पात्र महिला अपात्र होणार नाही किंवा ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं शिंदे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं। रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावून मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। विधान परिषदेत काल 2024-25 या वर्षासाठीच्या 6486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या। याआधी झालेल्या चर्चेत खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल केली। गेल्या काही पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पाची सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा 21% अधिक खर्च आहे, मात्र उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नाहीत असं ते म्हणाले। राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे, मात्र आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत असं दानवे यांनी सांगितलं। विधान परिषदेतही महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक 2025 मंजूर करण्यात आलं। राज्यातली धोकादायक असणारी 1,09,387 होर्डिंग्ज आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा केली जात आहे अशी माहिती मंत्री उद्योग सामंत यांनी काल विधानसभेत दिली। अनधिकृत होर्डिंग बांधणाऱ्या 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं। शस्त्रबलानं नव्हे तर प्रेमाने आणि धर्मशक्तीने लोकांना आपलंसं करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या। अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या देवींनी आपल्या मुद्रेत श्री शंकराच्या आज्ञेचा समावेश करून दूरदृष्टीनं राज्य केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले।